नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज आपण इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 बद्दलची सगळ्यात ताजी आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. शिक्षण संचालनालयाने याची घोषणा केली आहे. चला तर मग काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया ते सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. ज्या क्षणाची तुम्ही सगळेजण इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतात, ती 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता अधिकृतरित्या सुरू झाली आहे. हो, शिक्षण विभागातर्फे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीचं अधिकृत प्रकटन जाहीर केलेलं आहे. म्हणजेच ॲडमिशनची पहिली पायरी ऑफिशियली सुरू झाली आहे. चला, आता या प्रक्रियेमधल्या पहिल्या आणि सध्याचा सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आणि तो टप्पा आहे प्रवेश अर्जाचा भाग 1 भरणं. तर हा अर्ज भाग 1 म्हणजे नेमकं काय आहे? बघा, ही तुमच्या ॲडमिशन फॉर्मची पहिली आणि सगळ्यात बेसिक पायरी आहे. यामध्ये तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि ऑफिशियल पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करायचं आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया तुमच्या 10वीचा निकाल लागण्यापूर्वीच आपल्याला पूर्ण करायची आहे. अर्ज भाग 1 भरण्याची प्रोसेस एकदम सोप्या 3 स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप आहे ऑफिशियल पोर्टलवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं. दुसरी स्टेप तुमची सगळी वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं नाव, पत्ता वगैरे सगळं अचूकपणे भरणं. आणि तिसरी जी खूप महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे भरलेला अर्ज तुमच्या शाळेकडून किंवा मार्गदर्शन केंद्राकडून व्यवस्थित तपासून तो फायनल करणं. ठीक आहे, आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे की ही प्रोसेस नक्की कधी सुरू होणार आहे आणि कोणत्या वेबसाईटवर आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. मला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की ही प्रक्रिया नक्की सुरू कधी होणार आहे. तर ही तारीख आणि वेळ एकदम पक्की लक्षात ठेवा. ऑफिशियल सूचनेप्रमाणे अर्ज भाग 1 भरण्याची सुविधा दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. एक गोष्ट कृपया लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त या अधिकृत पोर्टलवरच भरायचा आहे, जे आहे https://mahayavgcadadmissions.in. आणि अर्ज भरताना काही अडचण आली किंवा काही मदत लागली तर स्क्रीनवर जो ऑफिशियल ईमेल आयडी आणि हेल्पलाईन नंबर दिला आहे, फक्त त्याचाच वापर करा. चला, आता आपण शिक्षण विभागाने दिलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहूया, जेणेकरून आपला अर्ज भरताना कोणतीही चूक किंवा गडबड होणार नाही. बघा, शिक्षण संचालनालयाने स्वतः सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे आवाहन केलेलं आहे की प्रवेशासाठी लागणारी जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती आत्तापासूनच तयार ठेवा. म्हणजे काय की आयत्या वेळी अर्ज भरताना तुमची कोणतीही धावपळ होणार नाही. तर मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्ज भरताना प्रचंड काळजी घ्या, कारण एकदा तुम्ही अर्ज भाग 1 भरून फायनल केलात की त्यामध्ये नंतर कोणतीही दुरुस्ती किंवा बदल करता येणार नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं नाव, जन्मतारीख आणि बाकीची माहिती 2-2 वेळा तपासा आणि मगच अर्ज शाळेकडून व्हेरीफाय करून निश्चित करा. ठीक आहे, अर्ज भाग 1 बद्दल तर आपल्याला सगळं कळालं. पण आता मनात पुढचा प्रश्न आला असेल की अर्ज भाग 2चं काय? तो कधी भरायचा आहे? तर प्रवेश अर्जाचा भाग 2, ज्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीचे कॉलेजेस निवडायचे आहेत, तो फॉर्म नेमका कधी उपलब्ध होईल? याचं उत्तर अगदी साधं आणि सरळ आहे. अधिकृत सूचनेनुसार प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा ही इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उपलब्ध करून दिली जाईल. तोपर्यंत आपल्याला फक्त भाग 1 भरून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, या माहितीमध्ये आपण 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दलची सगळी प्राथमिक आणि अधिकृत माहिती पाहिली. पण आता खरा प्रश्न आहे की हा ऑनलाईन अर्ज भरायचा कसा? तर काळजी करू नका, आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज नेमका कसा भरायचा आणि भाग 1 भरण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणूनच तो महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सॅन इन्फोटेक चॅनलला लगेच जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि पालकांना देखील नक्की शेअर करा. धन्यवाद.